जेव्हापासून जॉब सोडला ना तेव्हापासून मला नवऱ्याने का कामालाच लावलंय बघा. आता जेव्हा मी जॉबला जायचे तेव्हा पण हे काम करायचेच, पण अधूनमधून एक दिवस सुट्टी भेटायची. आता जेव्हापासून घरी आहे ना तेव्हापासून एक दिवस पण सुट्टी नसते. डेली मला हे काम करावं लागतं. आता ते काम म्हणजे नवऱ्याला रोज रोज चांगला चांगला नाश्ता करून द्यायचा. जॉबला जा अगर न जा पण डेली टिफिन देणं हे भागच आहे. जॉब सोडून घरी राहिले तर डेली नाश्ता देणं पण भाग आहे. आणि मला त्या गोष्टीमध्ये पण खूप आनंद भेटतो, कारण मी डेली नवीन नवीन काय करायला शिकते. त्यानंतर इथे मी लगेच मिस्टरांचा टिफिन भरून घ्यायला घेतला, कारण जॉबला जायचं होतं, त्यांना लेट नको व्हायला म्हणून. आज नाश्त्यासाठी मस्त चीज घालून बटाट्याचा पराठा केलता, त्यासोबत लोणचं, चटणी आणि दही पण होतं. माझं इथे किचन मध्ये काय ना काय सुरू असतं, तोपर्यंत सासूबाईंचं इथं डेली न चुकलेलं त्यांचं काम सुरू असतं बघा, ते म्हणजे देवपूजा करायचं. आता आपल्या किचन मध्ये ना काय ना काय डेली संपत असतं. मग माझी तूर डाळ संपली होती, ती तूर डाळ भरून घेतली आणि इथं शेंगदाण्याचं कूट पण करायला घेतलं. आता आमच्या इथे शेंगदाण्याचं कुटाशिवाय भाजी अपुरी असते बघा. खूप आम्ही शेंगदाण्याचं कूट घालतो, त्यामुळे खूप आम्हाला शेंगदाण्याचं कूट लागतं. तिथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं. तर आजच्यासाठी एवढंच. चला बाय.